प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. क्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत लसूणी शेव. तर त्यासाठी इथे साहित्य बघूया. 1 किलो डाळीचं पीठ घेतलं आहे मी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण. 2 चमचे मीठ घेतलं मी, जेवणाचा चमचा. न सोलता लसूण घेतलेला आहे, हा तळून आपण वरून टाकणार आहोत आणि अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी आहे. आणि हा सोललेला लसूण आहे अर्धी वाटी. 1 वाटी डाळ्या, 1 वाटी शेंगदाणे, पाव वाटी जिरे, 1 चमचा हिंग, 3 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. आता आपल्याला लसूण, जिरे, मिरची वगैरे सगळं आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचे. फक्त हळद, मीठ आणि तेलाचं मोहन. मीठ घालूया. आता मीठ आणि हळद आपण मिक्स करून घेऊया. आता या पळीचा वापर करते मी. तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला. जवळजवळ 2 पळ्या मी तेलाचं मोहन घातले. आता आपण हे सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घेऊ. गरम तेल आहे. आता इथे मी नॉर्मल पाण्याचाच वापर करणार आहे पीठ मळण्यासाठी. आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते आणि पीठ मळल्यानंतर पुढची प्रोसेस सांगते. खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला पीठ. हे बघा, आता आपलं पीठ मळून झाले. मी आता असा बारीक शेवेचा चकती घेतली आहे, प्लेट. ही प्लेट टाकली आहे. आता आपल्याला साचा भरून आणि मी तेल गरम करायला ठेवलं, त्यात आपण शेव करणार आहोत. हे बघा, आता मी साचा भरून घेतला आहे. तेल पण गरम झाले. सुरुवात करूया. आधी सुरुवातीला एका बाजूने होऊ द्यायची आणि मग दुसऱ्यांदा पलटी मारायची आणि लगेचच झाऱ्या लावायचा नाही. हे बघा, आता झाली आहे. काढून घेऊया. हे बघा, मस्त गोल्डन कलर आलेला आहे. अशाच मी आता सर्व शेव करून घेते. चला, आता आपली सर्व शेव तळून झाली, बघू शकता तुम्ही. आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे. अतिशय छान चवीला सुद्धा खूप सुंदर झालेली आहे. आता ही आपल्याला एका परातीत काढून घ्यायची आहे. एवढी शेव झाली आपली. ही पण आणि ही पण.
1 किलोचं प्रमाण बघू शकता तुम्ही. आता मी थोडी शेव अशीच ठेवणार आहे आणि हे बाकीचं साहित्य तळून आपण यात घालणार आहोत. हे बघा, आता ही शेव अशी थोडीशी मोडून घ्यायची. अजून एक मी घेते. आता मी हे सर्व साहित्य यात तळून आणि मग आपल्याला शेवेमध्ये टाकायचे. डाळ्या, शेंगदाणे आणि आपलं वाटण. तर लसूण, जिरे, हिंग आणि लाल तिखट याचं हे वाटण करून घेतलं. हे पण आपण तळून शेवेमध्ये घालणार आहोत. थोडा कढीपत्ता पण घालणार आहोत. साहित्यामध्ये मी विसरले सांगायला. धुवून सुकवून घेतला आहे. हे बघा, आता शेंगदाणे झालेत तळून. काढून घेऊया. तर डाळ्या, हे बघा असं शेवेवर टाकून घ्यायचं. त्या डाळ्यांना जास्त वेळ लागत नाही कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात. हे बघा, अशा झाल्या की काढून घ्यायच्या. निथळायला ठेवूया. चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचा. ऑप्शनल आहे, टाकला नाही तरी चालेल. आता लसूण, हे बघा, ह्या लसणाला अशा मी चिरा करून घेतल्या कारण मग तो तडकतो आणि उडतो, अंगावर उडेल तेल वगैरे सगळं. आता आपलं वाटण हे पण फ्राय करून घ्यायचं. हे सर्व साहित्य तुम्ही पीठ मळताना घेतलं ना तरी चालेल. मिक्सरमधून बारीक करून डायरेक्ट तुम्ही पिठात पण मळू शकता. आता हा गार झाला की शेवेवर टाकून घ्यायचं. हे बघा, आता आपला मसाला थंड झाला. आता हा सगळं एकत्र करून घ्यायचा. ही झाली मसाला शेव, कुरकुरीत, एकदम कुरकुरीत झालेली आहे. नक्की करून बघा तुम्ही. असा चोळून घ्यायचा मसाला. कढीपत्ता पण टाकते मी आणि लसूण.
चला, आपली लसूणी शेव तयार आहे. बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते. लसूणी शेव आहे म्हणून आपण त्यात लसूण जास्त घातलेला आहे. थोडी लसणाची चव पण त्यात लागते आणि असा टाकला ना अख्खा 8-15 दिवस तर छान मुरतो हा लसूण त्याच्यामध्ये आणि वास येतो सुंदर. हा लसूणी शेव पण खूप सुंदर झालेली आहे. मी त्यातली थोडी काढून ठेवली, माझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून. अतिशय कुरकुरीत झालेली. मी मोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, अतिशय छान झालेली आहे. हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.